पद त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त डावखुरा फलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालेला आहे अजिंक्य. परंतु निश्चितच त्यांच्या समोर देखील एक जबरदस्त संघ आहे. दादा बॉईजा संघ. निश्चितच काटाकी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीसाठी जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केतन आणि प्रियतेज आपल्याला पाहायला मिळत आहे. दादाबाई संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती आपण कोणाला पाहणार आहोत? होय, वेद आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धू इलेव्हन बोर्ली संघाकडनं गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर वेद आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रथमच गोलंदाजीसाठी वेद. ओ हो, पहिला चेंडू इथे मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाकडे पाहायला मिळाला हा चेंडू. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. बघा, मागील सामन्यामध्ये या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे सिद्धू इलेव्हन बोर्ली संघाला. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे आपल्याकडे. परंतु त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागणार आहे. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट. ओ हो, स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चकवलं जात आहे फलंदाज. जर आपण पाहिला तर केतन याला बघा, जर आपण पाहिला टेनिस विश्वामध्ये केतन म्हात्रेचा दरारा. परंतु इथे मात्र केतनला आता मात्र मैदानामध्ये त्याचा दरारा कायम करावा लागणार आहे. परंतु त्याच्या समोर आहे वेद, एक जबरदस्त गोलंदाज. ओ हो, समोरच्या दिशेने या ठिकाणी फटका खेळलाय. परंतु इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय चौकार. बघा, मागचे दोन चेंडू जर आपण पाहिला तर डॉट पाहायला जरूर मिळाले. परंतु इथे मात्र जरूर कमबॅक पाहायला मिळाला, तो म्हणजे केतन याचा. बघा, केतनची चर्चा केली काय आणि केतन इथे मात्र सिद्ध केलं काय. जबरदस्त कामगिरी. चेंडू जर आपण पाहिला तर 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेद पाहायला मिळतात. ओ हो, स्लोवर वन हवेमध्ये आहे. झेल टिपला जाईल का? होय, कमालीचा झेल बाद होतोय. आता मात्र केतन जातोय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. बघा, जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. बघा, पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. त्याच्यानंतर स्लोवर वरती पुन्हा एकदा चकवलं फलंदाज. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार पाहायला मिळाला. आणि चौथ्या चेंडूवरती इथे मात्र झेल बाद होताना पाहायला मिळतोय फलंदाज केतन. त्याची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व. आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानामध्ये चेंडू झाले आहेत 4 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. परंतु निश्चितच एक काटाकी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला वेद याचा. बघा, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओहो, समोरील खराब चेंडू पाहायला मिळाला. परंतु पंचांकडे या ठिकाणी कोणतीही वाईड प्लस 1 धावा. पंच टोटल 2 धावा. ओके, टोटल 2 धावा. खराब चेंडू पाहायला मिळाला. बघा, लगातारचे 4 चेंडू चांगले पाहायला मिळाले वेद याचे. परंतु इथे मात्र थोडंसं भरकटताना पाहायला मिळालाय वेद. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट सामना करतोय. ओ हो, फुलटॉस चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाही गोलंदाजाचा. इथे मात्र घोषांगी क्षेत्र निवडलंय. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. जर आपण पाहिला तर धावा झाल्या आहेत 7 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे वेद याचा. सिद्धू इलेव्हन बोर्ली संघाकडनं प्रथमच गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे वेद याची. सामना करेल प्रियतेश. ओहो, जबरदस्त फटका कार्पेटच्या सहाऱ्याने पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा
जबरदस्त बघा कमालीची कामगिरी राहिली ती म्हणजेच वेद याची, परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरं षटक घेऊन आलंय जर आपण पाहिला तर श्रीतेज आपल्याला पाहायला मिळणार आहेत गोलंदाजीसाठी. एक जबरदस्त गोलंदाज आहे. निश्चितच अजिंक्यने आपल्या संघामध्ये या गोलंदाजाला सामील केला आहे. कमालीचा गोलंदाज आहे श्रीतेज. सातत्यानं बागमांडला संघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना सातत्यानं कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असते ती म्हणजे श्रीतेज याची. परंतु जर आपण पाहिलं तर आता मात्र एक षटकाच्या पॉवर प्लेच्या नंतर जर आपण पाहिला तर लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अथर्व भाटकर आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अथर्वला मात्र कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. परंतु दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. श्रीतेज आहेत गोलंदाजीसाठी. त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर अथर्व भाटकर डावखुरा फलंदाज आहे. अथर्वला सुद्धा इथे मात्र सिद्ध करून दाखवावं लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज. राईट हँड ओव्हर द विकेट. ओ हो चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एदायत कुदरोते यांना विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती असेल. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. श्रीतेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट. ओ हो इथे मात्र बॅटची वरची कडा घेताना डिक्लर झोन कडे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव. एका धावेने समाधान मानावं लागतोय. स्ट्राईक ऑन जर आपण पाहिला तर प्रियतेज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु प्रियतेजला मात्र आता मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. बघा श्रीतेजचा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. त्याच्यानंतर डिक्लर झोन कडे एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. बघा धावसंख्येत त्या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाली आहे 12 धावा. पुन्हा एकदा श्रीतेज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो चांगला फटका ऑफच्या दिशेने. इथे मात्र जबरदस्त कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. परंतु किती धावा. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. प्रथमेश आले आहेत. 2च धावांनी या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. ते म्हणजेच संघ दादाभाई संघाला. धन्यवाद इदाद भाऊ. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत बागमानला द्वारकानगर दांडे क्रिकेट क्लब तर्फे. ओ हो हवेमध्ये चेंडू आहे परंतु अजिंक्य करणार नाही. चुकी. कर्णधार आहेत. संघाची सर्वस्व जबाबदारी त्यांच्याकडे आहे. इथे मात्र बाद झाले आहेत. प्रियतेजला मात्र बॅक टू द डगआउट जावं लागतंय. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते श्रीतेज याची. होय सिद्ध करून दिला आहे आज मला या संघामध्ये का घेतला आहे. आणि निश्चितच कमालीची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. इदायत भाऊ यांचं स्वागत आमचे रहिवासी सनी दरीपकर यांचं स्वागत करतील. प्लीज लाईव्ह. दरीपकरजी यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सध्याच्या भेट दिले. वेळात वेळ काढू या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली. आपल्या देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार. थँक्यू विदात भाऊ. 4 चेंडू जर आपण पाहिला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर वेदनं 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर श्रीतेज आले 4 चेंडू मध्ये. सलीम भाऊ कारविनकर यांचं स्वागत आमचे माजी अध्यक्ष सागर साखळे त्यांचं स्वागत करतील. ओ हो हवेमध्ये चेंडू आहे. झेल टिपला जाईल की काय. ओ हो कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त. काय झेल टिपलाय बघा. इथे मात्र प्रथमेश झेल वरती आले होते. हवेमध्ये बराच का चेंडू होता परंतु त्यांच्या हातातून उडून चेंडू रितेशने हा झेल टिपलाय. कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. आणि फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय.
खरोखर अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे. सुबोध बॅक टू द डगआउट पाहायला मिळाले. बघा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र चकवलंय गोलंदाज रितेश यानं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आहेत आणि 2 फलंदाजांना माघारी सुद्धा पाठवलंय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सिद्धू 11 बोर्ली संघाकडनं. रितेश इथे मात्र काय कमालीची गोलंदाजी करता आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश राऊत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघा सुबोध बाद झाल्याच्या नंतर ऋषिकेश मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. दुसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीचा कमबॅक श्रीतेज याच्याकडनं पाहायला मिळाला. 1 टू गो. शेवटचा चेंडू न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश सामना करतील. श्रीतेज निश्चितच या सामन्यामध्ये काटाकी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओहो स्लोवर 1 चेंडू चकवलंय 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 फलंदाज. बघा काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. एका षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यास यशस्वी ठरलाय श्रीतेज आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आहेत. काय कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक तिसरा आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रथमेश तोडणकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून आज संघामध्ये या ठिकाणी अजिंक्यनं सामील केले ते म्हणजेच प्रथमेश. याला मागील सामना पराभूत व्हावा लागला परंतु या सामन्यामध्ये कमबॅक करून दाखवावा लागणार आहे ते म्हणजे सिद्धू 11 बोर्ली संघाला. गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. प्रथमेशची गोलंदाजी राईट हँड राऊंड विकेट. ओ हो स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. किती धावा या ठिकाणी घेतल्या जातील. कमालीचं क्षेत्ररक्षण परंतु एकच एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय ते म्हणजेच दादाभाई संघाला. बघा काय कमालीची अफलातून गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या चेंडूवरती एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्येत वाढ पाहायला मिळते. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळणार आहे प्रथमेश यांच्याकडनं. धन्यवाद इदात भाऊ. तुमचं पण आमच्या या संघासाठी आर्थिक बळ प्राप्त झाल्याबद्दल या RKCC क्रिकेट क्लब तर्फे तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. तसेच आई गावदेवी आदगाव संघाचे संघ मालक सचिनजी मोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मान सन्मान देखील या ठिकाणी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी केलं जातंय. ओ हो कमालीचा चेंडू फलंदाज बाद चकवलाय प्रथमेशनं. काय कमालीचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा पहिला सामना जरूर या ठिकाणी पराजित झाले परंतु त्याच्यानंतरचा जो कमबॅक जर आहे ना होय कमालीचा आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बघा फलंदाज या ठिकाणी बाद झाले आहेत परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओमकार सचिनजी मोरे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. आपला मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. बघा निश्चितच निर्णायक षटक पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रथमेश याचा. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे प्रथमेश याची. जबरदस्त चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू झाले आहेत 4 आणि धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाली आहे. ओहो हवेमध्ये चेंडू आहे परंतु ऑफच्या दिशेने जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. बघता बघता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावली.
धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाली आहे 17 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 1 to go. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. कॅमेरामॅन प्रथमेश. ओ हो, या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी या चेंडूवरती मिळते. चांगला चेंडू होता, परंतु समाचार घेता आला नाही फलंदाज याला. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिला तर धावा झाल्या आहेत 18 धावा. 18 चेंडू 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात धावफलकावरती. तसेच या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी केलाय ते म्हणजेच आई गावदेवी आदगाव संघाचे संघ मालक सचिनजी मोरे. धन्यवाद. वेदान मांजरेकर यांच्या शुभास या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी केला गेला. धन्यवाद सचिनजी, आपलं देखील या ठिकाणी आभार. सातत्याने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपला संघ या ठिकाणी पाहायला मिळत असतो आणि मान सन्मान करणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. धन्यवाद. अंतिम व शेवटच्या षटक या ठिकाणी प्रयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. प्रयोग गोलंदाजीसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओ हो, जबरदस्त चेंडू होता, परंतु या ठिकाणी बॅटची वरची कडा या ठिकाणी पाहायला मिळाली. डिक्लेअर झोन या ठिकाणी निवडला आहे घोषांगी क्षेत्र. एकच धाव पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी. चांगला चेंडू होता, फुल करण्याची संधी होती, परंतु फलंदाज इथे मात्र बॅटची वरची कडा पाहायला मिळाली. या ठिकाणी या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ गावदेवी आदगाव या संघापुढे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद मात्र घ्यायची आहे, विनंती असेल. ओ हो, जबरदस्त फटका टोलवलाय. वाघाची धाड, मोठा प्रार, चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय षटकार. बघा जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला या फलंदाजाकडनं. अथर्व. ओ हो, जबरदस्त चेंडू इथे मात्र चेंडू यष्ट्यांना भेदून गेलाय, परंतु डॉट पाहायला मिळाला. लेग बाय ना, एक धाव. ओके, एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडेसे फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जिंकेकडनं. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू झाले आहेत 3. शेवटचा षटक या ठिकाणी मार्ग असतो. ओ हो, स्लोवर 1 चेंडू. किती धावा, जबरदस्त फटका, चेंडूला पुण्यांदा पाठवलाय सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिला तर 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोडस खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे अंतिम चेंडूचा पुरवठा मैदानामध्ये करायचा आहे. चला, चेंडू आलेला आहे पंच, चेंडू आलेला आहे मैदानाकडे. आपण सामना त्या ठिकाणी लगेच स्टार्ट करायचा आहे. प्रयोग थोडेसे या ठिकाणी महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. बघा 2 लगातारचे षटकार इथे मात्र जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज अथर्व भाटकर आता मात्र जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. दादाबाई संघासाठी या ठिकाणी कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र बघा, शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं, मारामारीचं षटक असतं, परंतु या षटकामध्ये काय कमालीच्या धावा कुठल्या आहेत दादाबाई संघानं. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओ हो, शॉर्ट पिच चेंडू, परंतु हवेमध्ये आहे. झेल घेतला जाईल. होय, झेल घेतलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट पाहायला मिळाले. बघा जबरदस्त या ठिकाणी पुन्हा कमबॅक पाहायला मिळाला, तो म्हणजे प्रयोग कीर याच्याकडून. प्रयोगने मात्र आता मात्र प्रयोग केला आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू या ठिकाणी
शिल्लक असणार आहे. 1 टू गो. हॅलो, नुरासन मांडलेकर यांनी पहिलेमध्ये येण्याची कृपा करावी. त्यांचं RKCC क्रिकेट क्लब तर्फे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच दादाबाईज भेंडकर संघाचे सिंगमालक सुमितजी मयेकर यांचं मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी त्यांचे बंधू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा मानसन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. विनंती असेल सुयोगजी मयेकर, विनंती असेल आपला मानसन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पंच निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. फलंदाज बाद, वाईट चेंडू. वाईट आहे का पंच? ओके, आमच्यापर्यंत त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. प्रयोग याचा, परंतु या चेंडूवरती कमबॅक करावा लागणार आहे. प्रयोग याला 33 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रयोग. शेवटचा चेंडू, 1 टू गो. ओहो, स्लोवर चेंडू चकवलाय फलंदाजाला. फलंदाज बाद. जबरदस्त. बघा, शेवटच्या षटकामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या. मांडलेकर यांचं स्वागत आमचे रहिवासी विराज वनकर करतील. कॅमेरामॅन मांडलेकर समोर बघा, कॅमेरामॅन लाईव्ह दाखवत आहेत तुमचं स्वागत करताना. धन्यवाद, तुम्ही ते आमच्या शब्दाला मान देऊन इथं आल्याबद्दल. धन्यवाद. बघा, हा सामना जिंकायचा असेल सिद्धू 11 बोरी संघाला तर 24 चेंडू मध्ये तब्बल 34 धावा या ठिकाणी माराव्या लागणार आहेत. जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. आठ 8.5 च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवाव्या लागणार आहे, ते म्हणजे सिद्धू 11 बोरली संघाला. बघा, शेवटच्या षटका या ठिकाणी थोडंसं महागडं ठरलं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर वेदला 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीतेजनं 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेशने 4 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 16 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. थोडंसं महागडं पाहायला मिळालं. बघा, जी कामगिरी तिन्ही गोलंदाजानं 3 षटकामध्ये केली, ती कामगिरी प्रयोगने मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा खर्च केल्या आणि पंचांना मात्र विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. वेळ कमी असणार आहे, त्या ठिकाणी कोणती टीम मीटिंग नसणार आहे याची नोंद मात्र आपण घ्यायची आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच रवाना करायची आहे. सिद्धू 11 बोरली संघाला विनंती असेल किरण गुरव यांनी पहिलेमध्ये येण्याची कृपा करावी. RKCC बागमाळी द्वारकानगर दांडे क्रिकेट क्लब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. त्याबद्दल पहिल्यामध्ये आलात तर बरं होईल. दादाबाई संघमालक यांचं स्वागत आमचे ग्रामस्थ सतीश आरेकर यांच्या तर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. कॅमेरामॅन लाईव्ह नाही आहेत का? 1 मिनिट. धन्यवाद. असंच तुमचं पाठबळ आम्हा सर्वांसाठी असावं. तर चला, सज्ज झाल्या सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सिद्धू 11 बोरली संघाकडनं लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अजिंक्य पाटील आणि प्रथमेश तोडणकर. बघा, स्थानिक संघ MPL बोरली आहे, परंतु सिद्धू 11 संघाकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सलामीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय, ते म्हणजेच हे सलामीवीर प्रथमेश तोडणकर आणि अजिंक्य पाटील. जबरदस्त फलंदाज आहेत, परंतु आता मात्र त्यांना या सामन्यामध्ये सिद्ध करून दाखवावं लागणार आहे.
बघा मागील सामन्यामध्ये संघ पराभूत झाला होता, परंतु पुन्हा एकदा संधी आहे. सामना जिंकला तर आई गावदेवी आदगाव संघापुढे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत, म्हणजेच या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल. पहिल्या षटक या ठिकाणी पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर प्रियतेज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी सलामीसाठी जर आपण पाहिलं तर प्रथमेश आणि अजिंक्यची जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आपल्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे स्ट्राईक ऑन आपण जर पाहिला तर प्रथमेश आपल्याला स्ट्राईकसाठी पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अजिंक्य पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रियतेज. पॉवर प्लेचा षटक असणार आहे. या षटकामध्ये या ठिकाणी धावा बनवाव्या लागणार आहे, ते म्हणजे सिद्धू 11 बोर्ली संघाला. परंतु सिद्धू 11 संघ देखील काही हार मानणारा संघ नाही आहे. एक चांगला संघ आहे, चांगला बांधणी केलेला संघ आहे, ते म्हणजे अजिंक्य पाटील या संघाचे संघ कर्णधार आहे. जर समोर जर आपण पाहिला तर प्रियतेज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. राईट हँड राऊंड विकेट. ओ हो बॅटची कडा होती की काय? चला रिव्ह्यू फक्त पंचांकडेच असेल. पंचांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असा असणार आहे, ती म्हणजेच तिसऱ्या अंपायर कडे डॉट पाहायला मिळालाय, परंतु निर्णय अजूनही येणे या ठिकाणी पेंडिंग आहे. निर्णय आपण पाहिला तर पेंडिंग पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्लोवर वन चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रथमेशसाठी स्लोवर वन चेंडू थोडंसं घातकी ठरताना पाहायला मिळतोय की काय, परंतु निर्णय अजूनही या ठिकाणी येणे शिल्लक असणार आहे. निर्णय घेत आहेत पंच. बॅटची कडा लागली आहे की पायांवरती जाऊन त्या ठिकाणी आढळलाय चेंडू, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चितच जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू 34 धावांची आवश्यकता असणार आहे. 8.5च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवाव्या लागणार आहेत, ते म्हणजेच सिद्धू 11 बोर्ली संघाला. नॉट आउटचा इशारा पंचाने या ठिकाणी दिलेला आहे. कमालीचं चांगलं डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळालं. स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळाले. प्रथमेश जर आपण पाहिला तर समाचार घेता आला नाही स्लोवर वन चेंडूचा. चला पंचांनी निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. विनंती असेल त्या ठिकाणी कोणताही वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, विनंती असेल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन प्लीज. कोणी आर्ग्यू करायचं नाही प्लीज. प्लीज एकमेकांना कोऑपरेट करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद. या ठिकाणी पंचांनी नोट आउटचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. स्लोवर वन चेंडू होता, प्रथमेशला मात्र चकवलं आहे. स्लोवर वरती चेंडूवरती जर आपण पाहिला तर प्रितेज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी अजूनही 23 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 9.8च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवाव्या लागणार आहेत. डॉट चेंडू आपण पाहायला मिळाला. प्रथमेश स्ट्राईक साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रियतेज आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड राऊंड विकेट.
सामना करेल प्रथमेश. ओ हो, लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळाला, परंतु ती क्षमता आहे फलंदाज प्रथमेश याच्याकडे. 2 चेंडू डॉट जरूर पाहायला मिळाले आहेत, परंतु मोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे आणि सातत्याने आपण या ठिकाणी पाहिलेले सुद्धा आहे. जबरदस्त फलंदाज आहे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. लगातारचा दुसरा डॉट, तिसरा चेंडू मार्गस्थ पाहायला मिळतोय. ओ हो, लगातारचा तिसरा डॉट पाहायला मिळाला. स्लोवरवर चेंडूवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चकवलं जाते प्रथमेशला. 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले. थोडंसं प्रेशराईज पाहायला मिळते फलंदाज प्रथमेश. संघ थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये पाहायला मिळणार आहे. निश्चितच 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले आहेत, परंतु इथे मात्र कमबॅक करावा लागणार आहे. एक मोठा फटका, निश्चितच कमबॅक पाहायला मिळेल प्रियतेज. ओ हो हो हो, लगातारचा चौथा डॉट चेंडू पाहायला मिळाला. बघा ज्या प्रकारे या ठिकाणी प्रथमेश बॅट फिरवतायत ना, बघा बॅट आणि बॉलचा संपर्कच या ठिकाणी होत नाही आहे. डॉट चेंडू, लगातारचे 4 डॉट पाहायला मिळाले आहेत. कमबॅक करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. पेशन्स ठेवावे लागतील मैदानामध्ये दोघांना सुद्धा. ओ हो, लगातारचा 5वा चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला, परंतु एक धाव या ठिकाणी पाहायला निश्चितच मिळते. घोषांगी क्षेत्र जर आपण पाहिला तर धावांचा श्री गणेशा पाहायला मिळाला. बघा हे षटक जर आपण पाहिलं तर निर्णायक जरूर होतं, परंतु या षटकामध्ये या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिला तर 9 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि 2च खेळाडू या ठिकाणी सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, परंतु या षटकामध्ये या ठिकाणी धावा येणं गरजेचं असणार आहेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ. ओ हो 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 हो, चकवलंय 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 फलंदाज प्रथमेशला. मात्र अगदी 6 चेंडू डॉट पाहायला मिळाले, ते म्हणजेच प्रियतेजाकडनं. जबरदस्त या ठिकाणी चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली, ती म्हणजेच प्रियतेजाची. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 6 चेंडू डॉट पाहायला मिळाले आहेत. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असणार आहे, परंतु दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी कोणाला आमंत्रित केलं जाते हे पाहणं निर्णायक ठरणार आहे, ते म्हणजेच दादाबाई संघाला जिंकण्यासाठी जर आपण पाहिला तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 33 धावांची आवश्यकता. परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. अजिंक्य जोपर्यंत मैदानावरती आहे ना, तोपर्यंत या ठिकाणी निश्चितच या सामन्याला कलाटणी देण्याचं काम स्वतः कर्णधार करणार आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्या ताकदीचा फलंदाज आहे. परंतु गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर केतन आपल्याला पाहायला मिळतील. केतन बघा फलंदाजी मात्र तितकी खास पाहायला मिळाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी कमबॅक करून दाखवावा लागणार आहे, ते म्हणजेच केतन याला. टेनिस क्रिकेटमध्ये आपण केतन म्हात्रेचा बोलबाला पाहिलाय, परंतु या मैदानामध्ये या केतनचा बोलबाला होईल की काय पाहणं निर्णायक ठरणार आहे. ओ हो, जबरदस्त या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जसा चेंडू आदळला जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो, ते म्हणजेच केतन पहिल्या चेंडूवरती काय कमालीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र पंच आमच्याकडे वळताय. 2 हात बाहेर काढले आहेत. अवांतर धावसंख्येत वाढ. धावा झाली आहेत 2, चेंडू झाले आहेत 1, परंतु दुसरं षटक मार्गस्थ आहे. केतन मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओ हो, आसमानी टोला हवेमध्ये आहे, परंतु जज करता आलं नाही. किती धावा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, जसा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आले, परंतु चेंडू मात्र मागे पडला आणि इथे मात्र अजिंक्य पाहतच राहिले. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 4 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्ये वाढ जर आपण पाहिला तर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. बघा अजिंक्यकडं 30 धावांची आवश्यकता असणार आहे.
ओहो बॅटची आतली कडा, परंतु यष्टी रक्षकाने केली आहे मोठी चूक. अजिंक्यचा झेल इथे मात्र सोडलाय. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. बघा इथे मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते, परंतु मागच्या षटकामध्ये 6 चेंडू डॉट पाहायला मिळाले प्रथमेश यांच्याकडनं. परंतु या षटकामध्ये प्रथमेशला ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. इथे मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत या षटकामध्ये. इथे मात्र जवळजवळ 15 धावा या ठिकाणी निश्चितच कुटाव्या लागणार आहेत. उर्वरित चेंडू जर आपण पाहिला तर ओहो इथे मात्र पुन्हा एकदा घोषांगी क्षेत्र, एकच धाव. 22च्या रूपाने या ठिकाणी धाव बीते. धावसंख्या जर आपण पाहिला तर धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 5 धावा, 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु इथे मात्र मोठे फटके येणे गरजेचे आहेत, ते म्हणजे सिद्धू 11 संघासाठी. ओहो वारंवार चुकी करता आहेत प्रथमेश, परंतु इथे मात्र थोडेसे फंबल पाहायला मिळाले. इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. सर्वस्व जबाबदारी इथे मात्र प्रथमेश तुमच्यावरती आहे, परंतु हे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. 1 टू गो, शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. नॉन स्ट्राईकला अजिंक्यच आपल्याला पाहायला मिळतात. हो पहिला चेंडू या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, तो म्हणजे प्रथमेश याचा. दुसऱ्या षटकाची सांगता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर निश्चितच सिद्धू 11 बोर्ली संघ 12 चेंडू 27 धावा बनवाव्या लागतील. आता मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत. निर्णायक षटक असणार आहे. बघा T20 मध्ये जर आपण पाहिलं तर निर्णायक षटक हा 19वा षटक जसप्रीत बुमराह हाताळताना पाहायला मिळतात, परंतु दादाभाई संघाकडून जर आपण पाहिलं तर हा निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये या ठिकाणी सर्वस्व जबाबदारी त्या गोलंदाजावरती असणार आहे. परंतु धावा जर आपण पाहिला तर 7 धावा जरूर झाल्या आहेत, परंतु जिंकण्यासाठी जर आपण पाहिला तर 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नमस्कार. जयेश नाईक यांनी पहिल्यांमध्ये येण्याची कृपा करावी. त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं स्वागत आमचे संघाचे खेळाडू नंदन करंदेकर यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. जयेश नाईक यांचं आगमन होत आहे. खरोखर आमच्या शब्दाला तुम्ही मान दिलात आणि आमच्या पहिल्यामध्ये येण्याची ती तुम्ही कॅमेरामॅन. तिसरं षटक मार्गस्थ. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. स्ट्राइक ऑन प्रथमेश. ओहो लगावलाय टोला, कमबॅक केलाय, परंतु इथे मात्र किती धावा निर्णय द्यायचा आहे. किती धावा? षटकार. ओ बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल जरूर सोडलाय, चुकी केली आहे, परंतु कोणाचा झेल सोडलाय? होय प्रथमेश चोळणकर. बघा लाईव्ह कॅमेरामॅन या ठिकाणी सांगतायत 6 धावा आहेत, त्या ठिकाणी कॅप्चर केला आहे. षटकार. जबरदस्त. बघा आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आहे प्रथमेशचा, परंतु या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. या षटकामध्ये कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये सिद्ध करून दाखवावं लागेल प्रथमेश तोडणकर याला. होय धावा बनवाव्या लागतील. झेल जरूर सोडलाय, जीवनदान जरूर या ठिकाणी मिळालाय, परंतु कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे. धावसंख्येत वाढ जर आपण पाहिला तर धावा झाले आहेत 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू 13 धावा. तिसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर
ऋषिकेश बघा आपल्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय ते म्हणजेच ऋषिकेश जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळाला प्रथमेश याचा. दुसरं चेंडू या ठिकाणी मार्गस्थ. ओहो हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु या ठिकाणी चकवलंय. बघा ज्या प्रकारे त्या ठिकाणी फटके पीक करायला पाहिजे त्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये प्रथमेश कडून. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. 2 चेंडू धावसंख्या तिथेच त्या ठिकाणी स्थिरावली आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत परंतु अजूनही त्या ठिकाणी तुमच्याकडे संधी आहे. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता असणार आहे. काय घडेल. ओहो पंच आमच्याकडे वळतायत सांगतायत अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येत पुनश्च वाढ. 14 धावा धावफलकावरती. 10 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 20 धावा 10 चेंडू. 10 चेंडू 20 धावा. दादा बॉईज की सिद्धू 11. सिद्धू 11 की दादा बॉईज. गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राइक ऑन प्रथमेश. ओहो आसमानी टोला हवेमध्ये आहे बराच काळ चेंडू परंतु फंबल पाहायला मिळाले. बघता बघता या ठिकाणी 1 धाव पूर्ण. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. बघा जरा थोडेसे अगोदर सुटले असते तर नक्कीच तिसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण झाली असती. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. 2च धावाने समाधान मानावं लागतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट परंतु या ठिकाणी फलंदाज धावचीत बाद झाले आहेत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाली आहे 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडू 16 धावा. त्या ठिकाणी पुनश्च एकदा सुवर्ण संधी होती ती म्हणजेच क्षेत्ररक्षक याला जेल सोडलाय प्रथमेश याचा परंतु धावची जरूर बाद झाले. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वरूप न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वरूप 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे सिद्धू 11 बोरी संघाला. बघा 3 मोठे फटके अजिंक्यला ती कामगिरी करावी लागेल परंतु अजिंक्य याच्यासाठी ओळखले जातात. यासाठी कॅपेबल फलंदाज आहेत परंतु आता मात्र मैदानामध्ये काटाकीर लढत आहे. थोडंसं प्रेशराइज होत आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जेल सोडतायत तिकडे जर आपण पाहिलं तर फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी थोडेसे फंबल पाहायला मिळाले. धावचीत बाद झाला आहे प्रथमेश परंतु इथे मात्र अजिंक्यला आता मात्र सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. संघाची सर्वस्व जबाबदारी स्वतःवरती या ठिकाणी आहे परंतु इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला अजिंक्य पाटील. ओहो ब्लॉक लेनचा चेंडू क्रिकेटचा शस्त्र आता मात्र बाहेर काढलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोल टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. चेंडू जर आपण पाहिला तर 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे परंतु या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आला तर निश्चितच सामन्याला कलाटणी देईल की काय हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. ओहो लगावलाय टोला चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय षटकार. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. बघा या फटक्यावरती इथे मात्र सामन्याला कलाटणी दिली जाईल की काय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत आपण वाढ पाहतोय. धावसंख्या झाली आहे 22 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू. आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. बघा काय कमालीचा फुल शॉट पाहायला मिळालाय. चांगला समाचार या ठिकाणी घेतलाय तो म्हणजेच गोलंदाजाचा. पुन्हा एकदा अजिंक्य सज्ज झालाय. ओहो लगावलाय टोला वाघाची धाड मोठा प्रार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय अजिंक्यच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. ओहो
कमालीचा सामना. बघा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कमालीची लढत मैदानामध्ये. मी म्हटलं होतं काटाकीर लढत आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाची सांगता धावसंख्येत वाढ. धावसंख्या जर आपण पाहिला तर धावसंख्या झाली आहे 28 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. कोणाकडे सामना झुकेल. सिद्धू 11 बोले की दादा बॉयज. दादा बॉयज की सिद्धू 11. थोडेसे नाराज जरूर पाहायला मिळाले होते. थोडेसे निराश पाहायला मिळाले होते प्रथमेश. परंतु काही हरकत नाही. निश्चितच या ठिकाणी कमालीची कामगिरी केली अजिंक्य पाटील यानं. संघाची कर्णधार पदाची भूमिका आज माझ्यावरती काय या ठिकाणी सोपवली आहे हे दाखवून दिले अजिंक्यनं. काय कमालीचे 2 शॉट पाहायला मिळाले. जबरदस्त सामन्याला कलाटणी देणारे फटके. आणि पाहिला तर 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय घडेल. सनराईज 11 संघाकडून वडवली या संघाकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. ऋषिकेश आरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे सिद्धू 11 संघाकडनं. स्वरूप 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. ओहो पुलटा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. हो परंतु इथे मात्र चोरटी धाव पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे फंबल पाहायला मिळाले होते परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कमालीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरोखर ऋषिकेश यांनी जर ही मॅच विनर केली तर महेश मांजरेकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ओहो बघा इथे मात्र थोडेसे फंबल पाहायला मिळाले. अजिंक्य जिंकण्यासाठी अजूनही एक धाव आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय घडेल या सामन्यामध्ये. सिद्धू 11 की दादा बॉईज संघ. ओहो हवेमध्ये आहे. इथे मात्र किती धावा. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. अजिंक्य ऑन स्ट्राईक. ओहो एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल की काय परंतु डिक्लेअर झोन निवडलाय. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. बघा सामना होता कुठे आणि हा सामना आलाय कुठे. काय कमालीची फलंदाजी राहिली आहे ती म्हणजे अजिंक्य पाटील याची आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळाला अजिंक्य. जिंकण्यासाठी अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कोणाकडे हा सामना झुकताना पाहायला मिळेल. सिद्धू 11 की दादा बॉईज. दादा बॉईज की सिद्धू 11 पाहणं निर्णायक ठरणार आहे. आई गावदेवी संघ कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. विनंती असेल आई गावदेवी आदगाव संघ. ओहो आणि इथे मात्र विजय फटका पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये सिद्धू 11 बोरली हा संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे देखील हार्दिक आभार. धन्यवाद. आमचे बागमंडल्यातले डॉक्टर पाटील डॉक्टर यांचं स्वागत करतील सनी दरीपकर कॅमेरामॅन. खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सिद्धू 11 संघाचा कर्णधार अजिंक्य पाटील. या सामन्याचा सामनावीर ठरतोय. चला आपण या ठिकाणी यायचा आपला पुरस्कार घेण्यासाठी विनंती असेल. मी सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय. पाटील डॉक्टरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पारितोषिक या ठिकाणी दिला जातोय. टॉस का पॉस आपण त्या ठिकाणी या सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत.
विनंती असेल या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे दिप्तेश आई गावदेवी आदगाव संघ आणि लगेच तिथे नाणेफेकी सुद्धा होईल. आई गावदेवी आदगाव संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. पाटील सर तिथं थांबायचं आहे. नाणेफेकी आपण करायची आहे लगेचच. आई गावदेवी आदगाव संघ तीन षटकांचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दिप्तेश नाणेफेकीसाठी यायचा अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. विनंती असेल मित्रा पाटील डॉक्टर यांच्या शुभ असं या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकी केली जाईल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम करणार आहे आणि जो संघ पराजित होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. नाणेफेकी कोणी जिंकलं? अजिंक्य अजिंक्य नाणेफेकी कोणी जिंकली आहे? सिद्धी इलेवन बोरली. क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे ते म्हणजेच नाणेफेकी जिंकून सिद्धी इलेवन बोरली संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते ते म्हणजेच आई गावदेवी आदगाव संघाला. निश्चितच एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मागील सामन्यामध्ये.